तर सेकंड सेशनमध्ये तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा. तर पहिल्या सेशनच्या दीर्घ विश्लेषणानंतर बैरम खानच्या एका मोठ्या कालखंडाविषयी तुम्हाला सांगितल्यानंतर आता इतिहासकाराच्या दृष्टिकोनातून अकबराच्या जीवनातली दुसरी फेज, दुसरी टर्म सुरू होते, जिला पर्दा शासन असं म्हटलं गेलेलं आहे. या पर्दा शासनाचा कालखंड 1561 ते 62 2 वर्षाचा आहे. तर याला पर्दा शासन का बरं म्हटलं जातं? तर बघा, बैरम खानच्या संपुष्टात आल्यानंतर, राजकीय पडद्याच्या संपुष्टात आल्यानंतर अकबर जो आहे, जसं मी म्हटलं, की मॅच्युअर इनफ झालेला होता, की तो दरबाराचं संचालन करू शकत होता. पण तरीसुद्धा या कालखंडामध्ये प्रत्यक्ष अर्थाने अकबराने जितक्या प्रमाणामध्ये लक्ष द्यायला पाहिजे, तितक्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं नाही. तो अजूनही पडद्याच्या मागे होता. म्हणजे तो स्टेजच्या बिहाइंडच होता. म्हणून या कालखंडाला पर्दा शासन असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, की या कालखंडामध्ये त्याच्या संपूर्ण अ, आयुष्यातल्या ज्या महत्त्वाच्या स्त्रिया होत्या, त्या स्त्रिया ज्या आहेत, त्या इथे राजकारण खेळताना दिसतात आणि म्हणून हे पर्दा शासन स्त्रियांच्या संदर्भामध्ये सुद्धा म्हटलं जातं, की अकबर हा आता अजूनही पडद्यामध्ये होता. तर हे जे 2 वर्षाचे संपूर्ण राजकारणाचा भाग आहे, त्या राजकारणाची मुख्य व्यक्ती म्हणजे महामंडळ. आता बैरम खानच्या संपूर्ण कारकिर्दीनंतर, म्हणजे त्याचं जीवन संपुष्टात आल्यानंतर जी प्रमुख व्यक्ती अकबराच्या जीवनातली होती ती महाम अनक. आणि बैरम खान असतानाच महाम अनक ही सातत्याने त्याला विरोध करणारी व्यक्ती होती आणि म्हणूनच बैरम खानच्या पतनानंतर वकिलाच्या पदावर जी व्यक्ती खऱ्या अर्थाने बसणार होती आणि जिचा सगळ्यात पहिला क्लेम होणार होता ती महाम अनगच होती. तरी सुद्धा महाम अनक जी आहे, जी महत्वाकांक्षी स्त्री होती आणि विमाता असल्या कारणाने अकबराच्या सगळ्यात जवळची जी होती. अकबरावर तिचा खूप प्रभाव होता आणि आईप्रमाणेच तो तिच्यावर तो प्रेम करायचा. तर या महामअणकला जो मुलगा होता त्याचा अदम खान, याच्यासाठी महामअणक वजिराच्या पदासाठी फार जास्त महत्वाकांक्षी होती, की त्याला वकील पद जे आहे ते मिळालं पाहिजे. त्यानंतर आणखी जर आपण म्हणूया, शमशुद्दीन अक्का खान नावाचा एक व्यक्ती होता, जो चगताई तुर्की सरदारामधला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती होता. तो सुद्धा इथे वकिलाच्या पदासाठी संघर्षामध्ये होता. म्हणजे उत्तराधिकाराच्या युद्धामध्ये जर म्हणायला जाऊया वकालतच्या, तर हे दोघं जण होते. एक तर महामंडळ, सीधे-सीधे जर आपण म्हटलं डायरेक्ट वेने जर कोणामध्ये संघर्ष झाला असता किंवा झालेला आहे, तो म्हणजे शमशुद्दीन अत्तका खान आणि महामंडळ. तर इथे या कालखंडामध्ये महामंडळचा संपूर्ण वर्चस्व जो आहे दरबारी राजकारणावर राहिला आणि या राजकारणाच्या दुसरी प्रक्रियेतून अकबराने वकालत सुद्धा जी आहे ती महामंडळला दिली. आता महाअनक जी आहे वकिलाच्याच आधारे वकिलाच्या पदाच्या प्रक्रियेतून मसनदवर बसायचे. मसनद म्हणजे काय? वकील जिथे बसत असतो त्याला मसनद म्हणतात. जर आपण मुघल दरबाराचं एक चित्र जर डोळ्यासमोर आणलं तर बादशाह वर बसायचा आणि खाली जो आहे त्याचा वजीर बसायचा आणि बाकी सगळा दरबार जो आहे तो उभाच्या उभा राहायचा. तुम्ही जोधा अकबर जर बघितलं असेल, तर त्यामध्ये अकबर जसा बसतो म्हणजे ऋतिक रोशन जिथे बसतो त्याच्या खाली अगदी वजीर जो आहे, वकील जो आहे तो बसायचा आणि बाकी सगळे उभे राहायचे. उभे का बरं राहायचे? कारण की तेव्हा दरबारी पद्धत काय होती, की बादशहाचा सन्मान जो आहे करण्यासाठी जिथपर्यंत दरबार चालू असणार 1-2 तास तिथपर्यंत दरबार मधले जे दरबारी आहेत त्यांना उभं राहूनच कामकाज करावं लागायचं. भारतीय पद्धत थोडी वेगळी होती. भारतीय पद्धतीमध्ये सिंहासन, राजा बसल्यानंतर सगळे मंत्री बसायचे दरबारात. पण इथले जी इराणियन पद्धत होती दरबारातली मुघलांची, त्यानुसार अधिकाऱ्यांनी तिथे उभं राहणं आवश्यक होतं. तर ते दरबाराचं संचालनाचं एक कामकाज होतं. त्यामधला हा नियम होता. तर अशा पद्धतीने वकील जो आहे त्यालाच फक्त त्या मसनदीवर बसण्याची एक परवानगी असायची. तर महामंडप जी आहे ती दरबारामध्ये त्या मसनदीवर बसायची ॲज अ वकील म्हणून. तर वकिलाचं मी महत्त्व तुम्हाला सांगितलंच. कारण की तत्कालीन कालखंडात ज्या पदावर सगळ्यात जास्त संघर्ष व्हायचा तो वकिलाचंच पद होतं. दुसरं कोणतंही पद इतकं महत्त्वाचं नव्हतं. कारण की त्या पदामध्ये निहित असणारे अधिकार. अर्थमंत्री सुद्धा तो आहे. तो लष्करी सेनापती सुद्धा आहे. तो प्रशासनाचा अधिकारी सुद्धा आहे, प्रमुख सुद्धा आहे बादशहानंतरचा. त्यामुळे या गटाच्या संपूर्ण संघर्षामध्ये वकील पदासाठी खूप संघर्ष व्हायचा. तर त्यामध्ये बैरम खान नंतर म्हणजे बैरम खानला हटवून महामंडप तिथे बसले. तर महामंडपचा कालखंड जो आहे तो अगदी 2 वर्षाचा आहे आणि या 2 वर्षामध्ये ते जे बैरम खानने केलं किंवा करण्याचा प्रयत्न केला तोच तिने केला प्रयत्न. इथे आदम खानचं नाव सगळ्यात जास्त पुढे येतं. महामंडपने जेव्हा राजकारण हाती स्वतःच्या हातात घेतलं,
तेव्हा अकबराचा विश्वास तिने संपादन ऑलरेडी केलेला असल्या कारणाने तिच्या पद्धतीने निर्णय घ्यायची. तर तिला हे माहीत होतं, की दरबारातले जे गट जे आहेत, ते सुद्धा आपल्या विरोधात गेलेले काही गट असणारच. तर मग तिने सुद्धा आपल्या संभाव्य विरोधी जे आहेत, त्यांचं एकूण आकलन जे आहे करून त्यांना आपल्या पायाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला, हाताखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना कधी वरचढ होऊ दिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, मग इथे तिच्या कालखंडामध्ये मुघलांचं साम्राज्य विस्तार काही झालेला नाही. मोहिमा झाल्या भरपूर, पण असं काही इतकं मोठं यश जे आहे, जे कालांतराने अकबराला संपादित करावं लागलं, ते त्यांनी काही केलं नव्हतं. त्यामुळे बैरम खानच्या कालखंडामधल्या ज्या मोहिमा होत्या अफगाणांच्या विरोधातल्या, राजपुतांच्या विरोधातल्या, त्या कंटिन्यू चालू राहिल्या. तर इथे तिचा जो कालखंड जो आहे, या कालखंडात तिने पुन्हा-पुन्हा त्याच गोष्टी केल्या, ज्या बैरम खान करू इच्छित होता. त्यामुळे तिचं असं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान दरबारातलं अकबराच्या दृष्टिकोनातून सोडता, असं काही क्रेडिट तिचं नाहीये. उलट तिने मुघल साम्राज्याच्या दृष्टिकोनातून काही चुकीचे निर्णय घेण्याचा सुद्धा तिथे एक वर्तनात्मक भाग तिथे झालेला आहे. मुळातवे तिची महत्वाकांक्षा काय होती, तर तिचा मुलगा अदम खान जो आहे, अ, जो या प्रक्रियेमध्ये सगळ्यात तिचंच म्हणजे वकालत जरी महामंडळाची असली, तरी अदम खान आपली आईच बा तिथे वकील असल्या कारणाने आपल्याला कोण काय करणार, या दृष्टिकोनातून साम्राज्यामध्ये वावरायचा. त्याच्याकडे जी मोहीम दिली जायची, त्या मोहिमेमध्ये तो पराक्रम गाजवायचा, जिंकायचा. पण इथे राज्याला एखाद्या मोहिमेच्या विजयातून जी लूट हवी असेल, जो खजाना हवा असेल अपेक्षित, तो खजाना मात्र आझम खान काय करायचा, स्वतःकडेच ठेवायचा. आणि स्वतःकडे ठेवल्यानंतर मग याची कंप्लेंट जेव्हा तिकडे महामंडळाकडे जाईल, तर महामंडळात तर त्याची आई होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष ती करायची. तर इथे आझम खानाचं जे व्यक्तिमत्व जे आहे, ते थोडंसं नकारात्मक झालं होतं या प्रक्रियेमध्ये. कारण की त्याची स्वतःची महत्वाकांक्षा तिथे होती. कारण की अजूनही या सगळ्यांचा प्रयत्न काय होता, की अकबर हा बादशाहपदी आहे, पण तो नाममात्र आहे. बाकी सगळे अधिकार आपलेच राहिले पाहिजे. बादशाहावर आपला वर्चस्व राहायला पाहिजे. याच संदर्भामध्ये सगळे इथे वर्तन केले. मग तो बैरम खान असो की महामंडळ असो. तर आदम खान सुद्धा साम्राज्यामध्ये तसंच वावरायचा. पण इथे अकबराचं जे मत जे आहे एकूणच, जसं बैरम खानमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलं जायचं बैरम खानच्या कालखंडामध्ये अकबराचं, तसं काही महामंडळाने केलेलं नाही अकबरच्या संदर्भामध्ये. अकबराच्या इच्छेचा मान-सन्मान राखला जायचा. एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर तो अकबराला सांगूनच घेतला जायचा. त्यामुळे प्रतिकात्मक दरबाराच्या संदर्भातून महामंडळाने अकबराला एकदमही डावललं नाही. जसं बैरम खानने डावललं होतं. पण ते तिने अंडरस्टँड केलं आणि अकबराला ती सूचित करत गेली. मात्र अकबर तिच्या म्हणण्यानुसार वागत होता, म्हणून त्याला पर्दा शासन म्हटलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने महामंडळाने तत्कालीन कालखंडामध्ये अकबर आणि इतर दरबारी यांना हँडल करण्याचा प्रयत्न केला. पण इथे कधी-कधी अकबराचं जे आता मॅच्युरिटी निर्माण झाली होती, तर या मॅच्युरिटीमध्ये अकबर सुद्धा स्वतःच्या काही इच्छा ज्या आहेत त्या म्हणूनच घ्यायचा. फॉर एक्झाम्पल अदम खानने जेव्हा कालिंजरवर आक्रमण केलं होतं, तेव्हा बराच मोठा खजिना जो आहे तो स्वतःकडे ठेवून घेतला होता. तर हे जेव्हा अकबराला माहीत झालं, तेव्हा तो चिडला आणि तो स्वतः सैन्यानिशी आदम खानवर चालून गेला तिथे आणि त्याला तो जो खजाना लुटलेला आहे त्याने, तो सगळ्याचा सगळा खजाना जो आहे, तो स्वतःकडे त्याने घ्यायला घेतला. तर इथे त्याचा नाईलाज झाला आझम खानचा, कारण की बादशाह स्वतः सैनिक घेऊन आलेला होता तेव्हा. आणखी असेच बरेच 1-2 प्रकरण झाले, की ज्या प्रकरणामध्ये अ, इथे खूप मोठी घोडचूक जी आहे ती महामानवच्या काळात झाली. आता महामानव जी आहे ती पूर्णपणे वकालत पदावर असताना, म्हणजे तिच्याकडे जरी म्हटलं तरी असताना एके वर्षी मग अकबराने हे वकालत पद जे आहे कालांतराने ते अ, शमशुद्दीन अक्का खान याला दिलं. त्यानंतर त्याने आणखी प्रयोग केला. त्यानंतर त्याने ते मुनीम खानला सुद्धा दिलेलं आहे. तर आता हा शमशुद्दीन अक्का खान जो आहे, हा तत्कालीन कालखंडामध्ये महामंडळाचा प्रतिस्पर्धी होता. दरबारी गुटातला सगळ्यात महत्त्वाचा. जे विरोधी गट होता त्याचा सगळ्यात म्होरक्या म्हणजे शमशुद्दीन अक्का खान. आणि शमशुद्दीन अक्का खान हा पराक्रमी मनुष्य होता, हुशार होता आणि मध्य एशियन तुर्क असल्या कारणाने त्याला दरबारात खूप मोठं वजन होतं. त्यामुळे महामनक जी एका दासीच्याच प्रवर्गातून आलेली एक व्यक्तिमत्व असल्या कारणाने शमशुद्दीन अक्का खानला हे कधीही पटलेलं नाही, की एका अशा वर्गातल्या स्त्रीने आपल्या दरबारावर वर्चस्व ठेवावं. म्हणून सातत्याने या दोघांमध्ये संघर्ष असायचे. तर याचा परिणाम असा झाला, की जेव्हा शमशुद्दीन अक्का खानकडून वकिलात गेल्यानंतर मुनीम खाँ तिथे रूढ झाला.
तर या कालखंडात एक 1562 मध्ये एक महत्वाची घटना घडली, जी फार विचित्र पद्धतीने घडलेली होती. आता आदम खानकडे जो एरिया होता, त्या आदम खानच्या एरियामध्ये जे वतन त्याला देण्यात आलं, जी जहागिरी त्याला देण्यात आली होती, त्या जहागिरीमध्ये प्रचंड अफरातफर असायची. आणि या अफरातफरीमध्ये सगळ्यात महत्त्वाची अफरातफर जी आहे, ती शाही जी भूमी होती, खालिसा भूमी आणि जे कर गोळा करायचं, या दोन्हीमध्ये खूप त्या कालखंडामध्ये घोटाळे व्हायचे. कारण की स्वतः जर म्हणायला जाऊया, तर शाही भूमी, जिला खलिसा लँड आपण म्हणतो, खलिसा भूमीचं सगळं उत्पादन जे आहे, उत्पन्न जे आहे, ते राजाचं असायचं, म्हणजे बादशहाचं असायचं. तर त्या कालखंडामध्ये अकबराची स्वतःची शाही भूमी जी आहे, ती बाकीच्या सरदारांनी हडप करून घेतलेली होती. म्हणजे त्या बादशहा तिथे उपस्थित नसल्या कारणाने हडप करून घेतली होती. त्यामुळे शाही खजिना फार मोठ्या प्रमाणात रिता झालेला होता. दुसरी गोष्ट, हे कर संकलन सुद्धा सुयोग्य पद्धतीने करत नव्हते. मनमानी पद्धतीने करायचे आणि त्याच्यातला थोडासा भाग जो आहे तो राज्याला द्यायचे, म्हणजे सरकारला द्यायचे आणि बाकी स्वतःकडे ठेवायचे. तर ही तेव्हाची सामान्य परिस्थिती होती दरबारी लोकांची. त्यामध्ये आदम खान जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा आणि हे भ्रष्टाचाराचं ते संपूर्ण प्रकरण तिथे होतंच. पण जेव्हा शमशुद्दीन खानच्या समोर या सगळ्या गोष्टी येत होत्या आणि तो दरबाराला तिथे ती सगळी माहिती द्यायचा, अकबराला सुद्धा द्यायचा. पण महामंहकमुळे ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पडद्याखाली असायच्या. तर अशा पद्धतीने या दोघांमध्ये जो मुख्य संघर्ष होता तो वकालत पदाचाच होता. आणि या वकालत पदाच्या संघर्षामध्ये सगळ्यात वाईट घटना अशी घडली, की 1562 मध्ये दिवाणखान्यात, म्हणजे दिवाने आममध्ये शमशुद्दीन अक्का खान जो आहे, याचा खून आदम खानने करून टाकला. आदम खान जो आहे तो कोण? अ, जो महामानकचा मुलगा होता, जो संभाव्य वकील पदावर बसणार होता. पण या दरबारी राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या दृष्टिकोनातून जे झालं ते असं, की अक्का खानचा दिवाने आममध्ये जो खून आदम खानने केला, त्याच्यानंतर अकबर खूप चिडला. आत्तापर्यंत अकबराने बरंच काही सहन केलं होतं. अकबराने बऱ्याच काही गोष्टी खपवून घेतल्या होत्या. पण ही जी घटना घडली, जी घटना अ, त्या संपूर्ण दरबाराला एक विचित्र वळण लावू शकणारी होती आणि रक्तरंजित घटना घडली, जी आधी कधीच झालेलं नव्हतं. ते त्याच्यासमोर घडलं आणि म्हणून अकबर चिडला आणि अकबराने आता इथे स्वतःची प्रमुख भूमिका जी आहे ती निभावली आणि ती अशी, की त्याने आदम खानला पकडलं. आदम खानला पकडण्याचे आदेश त्याने दिले आणि या आदम खानला पकडून, म्हणजे त्याची आई तिथे महामंडप तिथे वकालत पदाच्या प्रक्रियेमध्ये बादशहाच्या किती जरी जवळ असली, तरी आदम खानला पकडलं आणि किल्ल्यावरून त्याने फेकून दिलं. तुम्ही हा सीन जो आहे तो जोधा अकबरमध्ये बघितला असेल. की त्याच्यात त्यांनी 3दा फेकलं असं दाखवलं. पण तसं काही नाही. त्यांनी त्याला त्या किल्ल्यावरून फेकून दिलं आणि जसा आदम खानचा शेवट झाला वाईट, अ, ते बघून महामंडळाला धक्का बसला आणि महामंडळ सुद्धा त्या धक्क्यातून काही सावरले नाही आणि थोड्याच कालावधीनंतर तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर तिचा सुद्धा मृत्यू झाला. तर अशा पद्धतीने महामनक जी आहे ती सुद्धा या दरबारी राजकारणाच्या प्रक्रियेतून बळी पडली. संघर्ष झाला आणि त्याचा परिणाम असा झाला, की तिचा सुद्धा शेवट जो आहे तो असा विचित्र आणि वाईट झाला. आता मात्र अकबर जो आहे, या 2 फेज नंतर खऱ्या अर्थाने पुढे येतो. 1562 नंतर जो आलेला अकबर आहे, हा बादशाह अकबर म्हणून खऱ्या अर्थाने प्रशासनाच्या प्रमुखपदी बसतो. आता अकबर जो आहे, तो इतका मॅच्युअर्ड झालेला होता, की स्वतः तो आता दरबाराचं संचालन स्वतःच्या इच्छेनुसार करू इच्छितो. त्याच्यामध्ये आता धमक निर्माण झाली होती, धाडस निर्माण झालं होतं. त्यांनी सगळे निर्णय घेण्याचा आता प्रण केला आणि या सगळ्या याच्यातून, सगळ्या घडामोडीतून, सगळ्या राजकारणाला बघून, सगळं करून त्याचा जो अनुभव समृद्ध झाला, त्या अनुभवाच्या आधारे तो आता बादशाह पदावर ठाण म्हणून बसला. आता बादशाह हा स्टेजवर आला, म्हणजे मुख्य भूमीवर आला, रंगभूमीवर तो आला, तसा आल्यानंतर आता बादशहाला कोण विरोध करणार? बादशाह फुल तिथे मुक्त्यारपदी बसणार होता आणि अकबराने जसा त्याची एंट्री त्याची झाली मुख्य भूमीवर, मुख्य राजकारणाच्या परिपक्वतेवर, तेव्हा खऱ्या अर्थाने इतर दरबारी गट जे आहेत, जे संघर्ष करणार होते त्या वकालत आणि वजीर पदासाठी आणि इतर गोष्टीसाठी, जे इच्छित होते की अकबरावर आपला वर्चस्व असावा, त्या बिचाऱ्यांना हे फार घटना जी झाली त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने सगळं वळण जे आहे ते चेंज झालं आणि ते अकबर जो आहे तो मुघलांचा मुख्य प्रशासन करणारा व्यक्ती म्हणून पुढे आला. याच्यानंतर जे आहे ते सगळं अकबर आहे. बाकी कोणीही त्याच्या पुढे गेलेलं नाही. तर इथून अकबराचं संपूर्ण जीवन जे आहे ते ॲज अ बादशाह म्हणूनच पुढे तो गेलेला आहे. त्यानेच मग मुघलांचं साम्राज्य वाढवलं. त्यानेच प्रशासनाची मुख्य भूमी जी आहे ती सुधारली. एक नवं युग जे आहे अकबराने भारतीय इतिहासामध्ये आणलं
आणि मुघल सत्ता जी आहे अगदी आधुनिक शतकापर्यंत चालली, ती अकबराच्या मुळेच चालली. तर असा अकबर 1562 नंतर तुम्हाला दिसून येतो, जे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे, की कशा पद्धतीने अकबराने राजकीय विजय, सामाजिक परिणाम, धार्मिक परिवर्तन, सांस्कृतिक परिवर्तन जे अजूनही भारतीय भूमीमध्ये वसलेले आहेत, ते त्याने तिथे निर्देशित केले आणि एवढा मोठा कालखंड त्याला मिळाला. जसं मी म्हटलं, की बुलंद तकदीर बादशाह तो होता. तकदीर त्याची बुलंद असल्या कारणाने एक अशिक्षित व्यक्ती जो आहे, ज्याला धड लिहिताही नव्हतं येत, वाचताही नव्हतं येत, अशा व्यक्तीने इतकं मोठं साम्राज्य निर्माण केलं. तर हे आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट लेक्चरला. आपण नेक्स्ट लेक्चरला पुढच्या अकबराच्या संदर्भातल्या जीवनातल्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत. तर इथे मी थांबतो. थँक यू, तुम्ही लेक्चरला उपस्थित राहिले. आपण पुन्हा भेटूया.